आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। डोंबिवली येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसला झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली। यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास आरोग्य कर्मचाऱ्यांना देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही असेही आदित्य यांनी सांगितले। रमेश म्हात्रे याला केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे, त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली। यावेळी बोलताना आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळेच रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई होत नाही असा गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांवर केला। मुख्यमंत्री रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करणार का असा सवाल उपस्थित केला। एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे, मग तिच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न देखील उपस्थित करत लाडकी बहीण की लाडका रमेश म्हात्रे असा टोला लगावला। रमेश म्हात्रे यांना तात्काळ अटक करून नगरसेवक पद रद्द करावे आणि भविष्यात निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली। नगरसेवकाला पोलीस बॉडीगार्ड दिलेला आहे, संताप व्यक्त केलेला आहे। काय सांगाल, नगरसेवकांना अशा पद्धतीने पोलीस बॉडीगार्ड मिळतात? मला वाटतं पोलीस बॉडीगार्ड त्या नगरसेवकाने एवढ्यासाठी दिला असेल की लोकांना त्याच्याकडून काही हानी होऊ नये। पण आता मला वाटतं ह्याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्यांचं मानसिक संतुलन काय आहे, एखादा असा विषय जर समोरून कोणती समजून सांगतो तुम्हाला की या महिलेला NSU म्हणजे त्या लहान मुलांना जे जन्माला येईल त्याला गरज आहे आणि एखादी महिला डॉक्टर इंटरव्हीन करते, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही त्यांच्यावरच हात उचलता, मग ह्याला खरोखर मेंटल टेस्टिंगची गरज आहे। त्यामध्ये ते असंही बोलतोय, 2 का सुटले? करा ना 5 जणांना अटक आणि काढा परेड। पुण्यामध्ये वगैरे जशी काढतात ना परेड तशी काढा आरोपींची। आदित्यजी लोकशाहीचं राज्य राहिले का या राज्यामध्ये? आदित्यजी आज अधिवेशनात आवाज उचलला, त्या प्रकारे हे जे चाललेलं आहे एकंदरीत कसं पाहताय? आणि आज आम्ही स्थगन प्रस्ताव देखील आम्हाला आरडाओरडा करून हक्कानी मागून घ्यायला लागला, तरी देखील तो अध्यक्षांनी नाकारला होता। दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की अशा विषयांना वाव मिळतोय का? आता आम्ही आंदोलन करतोय, सगळं काही करतोय, आज डॉक्टर्सनी देखील संप पुकारलेला आहे, तरी मला वाटतं इमर्जन्सी केसेस ते हाताळतात आणि हेच डॉक्टर्स आहेत। मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो, कोविडच्या काळी असेल किंवा आता असेल, आपत्कालीन स्थितीत असेल किंवा आता असेल, दिवस रात्र कधी तुम्ही 24 तास फोन केला तरी असतात। मग ही सगळी स्टंटबाजी जी करायची होती ना, हिंमत असेल ह्या रमेश म्हात्रेंना तर राम मंदिर लुटलं त्यांच्यावर हात उचला, जा बॉर्डरवर पाकिस्तानच्या समोर हात उचला। इथे तुम्ही दादागिरी करताना जे समाजात काही वाईट करतात त्यांच्यावर हात उचलून दाखवा ना। ठीक आहे, म्हणतात ते खासदारांचे एकदम जवळचे आहेत, लाडके आहेत वगैरे, पण मग लाडके बहिणी की लाडके हे रमेश म्हात्रे कोण? आणि परत मी सांगतो की आता त्यांनी काहीतरी स्टेटमेंट दिले की ही डॉक्टर माझ्या मुलीसारखी वगैरे। मी जे परवा अधिवेशनात बोललो महिला शेतकरी सन्मान बिलाच्या वेळी की कुठचीही महिला तुम्ही प्रत्येक वेळी तिला टॅग देणं गरजेचंच नाही की माझी आई सारखी आहे, माझ्या मावशी सारखी आहे, माझ्या बहिणीसारखी आहे, माझ्या लेकीसारखी महिला आहे, तिला महिलाचा आदर दिलाच पाहिजे। रमेश म्हात्रे यांनी असं स्टेटमेंट केलं की महिलांचा आदर करणं ही बाळासाहेबांची शिकवण आहे, मात्र सीसीटीव्ही मध्ये जर पाहिलं तर हे धक्कादायक आहे। हे काय की हे नुसतं माझ्या आजोबांचं नाव घेऊन भंपकगिरी वाटेल ते बोलत आहेत। जर एवढी हिंमत आणि शिकवण त्यांनी घेतली असती ना, गुवाहाटीला पळाले नसते। पण चला, राजकारण पण मी 1 मिनिट बाजूला ठेवतोय। येऊन इथे नतमस्तक होऊन यांची माफी मागणारे का रमेश म्हात्रे? असेल तर बघा, विचार आहे ना, माफ करत आहेत का? पण येऊन इथे पूर्ण लोटांगण घालून माफी मागू देताना 30 मिनिटाचा व्हॉइस रेकॉर्ड आहे, जवळपास 30 मिनिटं अश्लील भाषेमध्ये महिला डॉक्टर नर्स यांना शिवीगाळ केलेली आहे। हे महाराष्ट्राला शोभनीय आहे का? महाराष्ट्र ह्या लोकांनी आता ही जे 4-5 राजकारणी लोक आहेत आता सत्तेत बसलेले, त्यांनी एवढ्या भयानक वळणावर नेलेलं आहे, इथून परत आणण्यासाठी आपल्याला खरोखर खूप मेहनत आणि वेळ लागणार आहे। पण ह्या 30 मिनिटांमध्ये आणि जे काही त्यांना फोन करून ते बोलवण्यामध्ये जेवढा वेळ गेला तेवढ्या ह्याच्यात त्या महिलेची डिलिव्हरी पण झाली असती। आदित्यजी ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांना पोलीस सुरक्षा होती, त्यांच्याकडे पोलीस गार्ड होता आणि त्यांच्या समोर हा सगळा प्रकार चालू होता आणि त्या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी दिली नाही। मुख्य गोष्ट हीच आहे ना की आता राजकीय जी लोक आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, काय करणार? आता जी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे की तुम्ही हे ना अटक करून दाखवा, यांची परेड करून दाखवा। आणि उपमुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं आहे, ते कुठच्याही नगरसेवकाला धमकी देत असतात, माझ्याकडे ये ना तर तुला बरखास्त करतो, माझ्याकडे ये ना तर तो डिस्क्वालिफाय करतो। करा ना याला डिस्क्वालिफाय, करा डिस्क्वालिफाय आणि द्या एक मेसेज पूर्ण देशाला की आम्ही पुरोगामी महाराष्ट्र आहोत, आम्ही अशा गोष्टी सहन नाही करणार। डिस्क्वालिफाय तुम्ही आरामात करू शकता। जर उद्या तुम्ही असंच MC वर हात उचललात महानगरपालिकेच्या आयुक्तावर, डिस्क्वालिफाय व्हाल ना।
तुम्ही जर कुठच्याही सरकारी अधिकारी उचललात आहात तर नॉन बेलेबल ऑफेन्स होतो. मग डॉक्टरवर का नाही होत? म्हणजे डॉक्टरला जो मारतो त्याच्यावर का नाही होत? बरं, इथे काही चुकीचं सांगत होते का? गैर काही प्रकार झाला का? चुकीचं औषध दिलं का? चुकीचं जास्ती काही बिल लावलं का? तसंही नाही. डॉक्टर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत की जे NICUचं बेड जे लहान मुलासाठी कदाचित गरजेचं असतं आणि उलट चांगल्यापणाने ते सांगत होते की ते मूल जर जन्माला असतं सिझेरियननी आणि जर काही प्रीमेच्युअर असतं बर्थ तर तुम्हाला NICUचं बेड लागला असता. तो जर इथे त्या वेळेत एखादा जो शेवटचा बेड होता तो ऑक्युपाय झाला असेल तर दुसऱ्या हॉस्पिटलला तुमची सोय करून देते. अजून काय करावं याने?